नमस्कार मित्रांनो, आज आपण अंकेक्षण अर्थात ऑडिटिंग ह्या विषयातील काही भाग अभ्यासणार आहोत। सदर विषय TY BCom सेमिस्टर 5 साठी अभ्यासक्रमामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे। सदर विषयातील प्रकरण नंबर 1 अर्थात चॅप्टर 1 हिशोब तपासणी किंवा अंकेक्षण ह्या प्रकरणातील काही भाग आपण अभ्यासणार आहोत। मी डॉक्टर सुजाता पाटील, ERB गरुड कॉलेज शेंदुर्णी। सदर प्रकरणात आपण अंकेक्षणाचा अर्थ तसेच अंकेक्षणाची व्याख्या व अंकेक्षणाचं स्वरूप व व्याप्ती याचा समावेश केलेला आहे। तर अंकेक्षण म्हणजे काय? अंकेक्षणालाच हिशोब तपासणी असं म्हटलं जातं। अंकेक्षण हा ऑडिटिंग ह्या शब्दाचं मराठी रूपांतर आहे। अंकेक्षणाला लेखापरीक्षण, हिशोब तपासणी इत्यादी पर्यायी शब्दसुद्धा आहे। हिशोब तपासणीला आज प्रगत तसंच व्यापक व्यावसायिक स्वरूपामध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। म्हणूनच अंकेक्षणाचा अभ्यास आपल्या सिलेबसमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। अंकेक्षण हा लॅटिन शब्द ऑडायर या शब्दापासून तयार झालेला आहे। ऑडायर म्हणजेच ऐकणे। ऑडायरचं स्पेलिंग स्क्रीनवर मी दिलेलं आहे, AUDIRE। ऑडायर म्हणजे ऐकणे। पूर्वी ग्रीक राज्यामध्ये हिशोब लिहिण्यासाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक केली जात होती आणि असा तज्ज्ञ व्यक्ती निपक्षपातीपणाने तसंच आपल्या अनुभवानुसार जे काही त्याने त्या संस्थेबद्दल अनुभवलेला आहे किंवा त्या संस्थेबद्दल जो अभ्यास त्याने केलेला आहे त्याबद्दल तो संस्थेच्या मालकाला किंवा संस्थेच्या प्रमुखाला ऐकवीत असे। म्हणूनच या ऐकिवाच्या शब्दावरून ऑडायर हा शब्द लॅटिन भाषेमध्ये आला आणि ऑडायरपासून ऑडिट हा शब्द तयार झाला। म्हणजेच हिशोब तपासण्याची पद्धती ही फार पूर्वी काळापासून अस्तित्वात आहे। व्यावसायिकाने लिहिलेले हिशोब हे अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीच्या नजरेखालून घातले जातात आणि ह्या अनुभवी किंवा तज्ज्ञ व्यक्तीचं निर्णय किंवा मत जाणून घेतलं जातं। तर ही ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजेच हिशोबांच्या पुस्तकांचं तपासणी करून मागणारी व्यक्ती ही व्यवसायाची मालक असते आणि तिला ऑडायर अर्थात हिशोब तपासणीचं मत जाणून घेणं आवश्यक वाटत असतं। म्हणूनच हिशोब तपासणीच्या स्वरूपामध्ये दिवसेंदिवस बदल होत गेले आणि हिशोब तपासणी जी पूर्वीपासून अस्तित्वात आहे ती आजसुद्धा केली जाते। हिशोब तपासणीला ऑडिटिंग हा शब्द इंग्लिशमध्ये आहे। अंकेक्षणाला इंग्रजीमध्ये ऑडिटिंग म्हटलं जात असलं तरीसुद्धा मराठीमध्ये त्याला अनेक नावं आहेत, जसं लेखापरीक्षण, हिशोब तपासणी, अंकेक्षण इत्यादी। तर औद्योगिक क्रांतीनंतर व्यवसायाचं स्वरूप खऱ्या अर्थाने बदलत गेलं आणि अंकेक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। औद्योगिक क्रांतीपूर्वी व्यवसायाचं स्वरूप मर्यादित होतं, त्यामुळे ज्या व्यक्तीचा व्यवसाय आहे तीच व्यक्ती त्या व्यवसायाचं नियंत्रण करणं, हिशोब ठेवणं, व्यवसायावर देखरेख ठेवणं आदी कामं स्वतःच करत असे आणि मालकी स्वतःकडेच असल्यामुळे हिशोब व्यवस्थितपणे तपासून घेत असे। म्हणजेच आर्थिक व्यवहार इतरांकडून तपासून घेण्याची गरज नव्हती, कारण व्यवसायाचं स्वरूप छोटं होतं। परंतु व्यवसाय मर्यादित स्वरूपाचा असेल तर व्यावसायिकाने स्वतः हिशोब तपासणी करणं शक्य होत होतं। परंतु आजच्या काळामध्ये व्यवसायाचं स्वरूप हे बदललेलं आहे। मोठ्या स्वरूपामध्ये व्यवसाय हे अस्तित्वात आलेले आहे। औद्योगिक क्रांतीनंतर कंपनीचा उदय झाला। कंपनी व्यवसायाची मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण इत्यादी ह्या गोष्टी वेगवेगळ्या व्यक्तींकडून करणं आवश्यक भासू लागलं। त्यामुळेच आजच्या काळामध्ये हिशोब तपासणीसाठी स्वतंत्रपणे नेमणूकही केली जात असते। त्याचप्रमाणे भागधारक हे असंख्य असतात, विखुरलेले असतात आणि या भागधारकांना कंपनीच्या मालमत्तेबद्दल किंवा कंपनीच्या हिशोबांबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं असतं आणि ह्यानुसार हिशोब तपासणीचा त्रयस्थ व्यक्ती असला पाहिजे ही संकल्पनासुद्धा पुढे आलेली आहे आणि त्यामुळेच कंपन्यांचा दैनंदिन कारभार पाहणं, हिशोब ठेवणं, विविध निर्णय घेणं इत्यादी कामांसाठी
विविध व तज्ज्ञ व्यक्तींची गरज आजच्या काळामध्ये भासू लागलेली आहे. आणि त्यामुळेच कर्मचारी हा काम करणारा कर्मचारी कंपनीमध्ये असला तरीसुद्धा त्रयस्थ व्यक्तीची हिशोब तपासणीच्या पदावर नेमणूक करण्याची आवश्यकता आजच्या काळामध्ये भासू लागलेली आहे. कंपनी कायदा 1956 नुसार सुद्धा खाजगी व सार्वजनिक कंपन्यांनी हिशोब तपासणी करून घेतली पाहिजे असं बंधनकारक आजच्या काळामध्ये केलं गेलेलं आहे. त्यामुळेच अंकेक्षकाला ह्या कंपनी कायद्यानुसार विशेष महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यावसायिकाला वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून कर्ज प्राप्त होऊ लागलेलं आहे आणि हे नवीन कर्ज जर त्याला मिळवायचं असेल तर आपल्या व्यवसायाचा कारभार किती स्वच्छ आहे, पारदर्शक आहे किंवा व्यवसाय किती प्रामाणिकपणे कार्य करत आहे हे जनतेला, विविध गुंतवणूकदारांना, बँकेला, वित्तीय संस्थांना पटवून देणं आवश्यक असतं. आणि हे जर हिशोब तपासणीकडून हिशोब तपासणी होत असेल तर व्यवस्थितरित्या व्यावसायिक त्याचं जे काही व्यवसायाबद्दल मत आहे ते मांडू शकतो. तर मित्रांनो, अंकेक्षणाची ही प्रस्तावना झाली आणि आपल्या सिलेबसमध्ये आपण लेखापरीक्षणाचे विविध प्रकार वगैरे अभ्यासणार आहोतच. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे स्लाईडवर दिलेलं आहे. लेखापरीक्षण कंपनी कायदा 1956 नुसार सर्व खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांनी करून घेणं हे बंधनकारक आजच्या काळामध्ये झालेलं आहे. हिशोब तपासणीच्या व्याख्या वेगवेगळ्या तत्त्ववेत्त्यांनी दिलेल्या आहे. अंकेक्षण म्हणजे काय, तर मॉन्टेगोमेरी ह्या तत्त्ववेत्त्याच्या मते अंकेक्षण म्हणजे एखाद्या व्यवसायातील किंवा अन्य संघटनेच्या आर्थिक व्यवहारांची सत्यता आणि त्यांचे परिणाम तपासून व पडताळून पाहण्याच्या उद्दिष्टाने त्या व्यवसायाच्या किंवा संघटनेच्या हिशोबांच्या पुस्तकांचे तसेच मूळ कागदपत्रांचे परीक्षण करणे व त्याबद्दल अहवाल देणे होय. तर अंकेक्षणाची व्याख्या मॉन्टेगोमेरीने दिलेली आहे, जी स्लाईडवर तुम्हाला दिसते आहे. इंग्लिशमध्ये आपल्याला असं म्हणता येईल, ऑडिटिंग इज नथिंग बट द सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ द बुक्स अँड रेकॉर्ड्स ऑफ ए बिझनेस ऑफ अदर ऑर्गनायझेशन इन ऑर्डर टू ascertain or verify and to report upon the facts regarding its financial operations and the result thereof. तर मॉन्टेगोमेरीने जी व्याख्या दिलेली आहे त्यानुसार आपल्याला असं लक्षात येतं की संघटनेच्या आर्थिक व्यवहारांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीने हिशोबांच्या पुस्तकांचे तसेच मूळ कागदपत्रांचे परीक्षण करणं आणि परीक्षण केल्यानंतर त्या हिशोबांच्या पुस्तकांनुसार किंवा त्या कागदपत्रांनुसार त्याचं मत मांडणं आणि अहवाल सादर करणं म्हणजे हिशोब तपासणी. त्यानंतर पुढची व्याख्या दिलेली आहे R.G. विल्यम्स यांनी. R.G. विल्यम्स यांच्या मतानुसार व्यवसायाची किंवा धंद्याची वास्तविक सांपत्तिक स्थिती सत्य व बिनचूक दाखवण्यासाठी ताळेबंद योग्य प्रकारे करण्यात आलेला आहे किंवा नाही याबाबतची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने व्यवसायाच्या किंवा धंद्याच्या हिशोबांच्या पुस्तकांची, खात्यांची, प्रमाणकांची, कागदपत्रांचं परीक्षण करणे म्हणजेच अंकेक्षण होय. थोडक्यात काय, व्यवसायाच्या विविध बुक्स ऑफ अकाउंट्सची तपासणी करून त्याचं परीक्षण करून योग्य प्रकारे अहवाल देण्यासाठी करण्यात आलेली कार्यप्रणाली म्हणजे हिशोब तपासणी. म्हणजेच व्यवसायाची किंवा धंद्याची वास्तव स्थिती काय आहे आणि जे बॅलन्स शीटमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे ते योग्यरित्या दर्शवण्यात आलेले आहे किंवा नाही, ताळेबंदात दाखवलेली माहिती सत्य किंवा बिनचूक आहे किंवा नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो प्रॉफिट दर्शवण्यात आलेला आहे तो योग्य आहे किंवा नाही, बिनचूक आहे किंवा नाही ते जाणून घेण्यासाठी हिशोब तपासणी ही आवश्यक असते. म्हणजेच R.G. विल्यम्स यांनी बुक्स ऑफ अकाउंट्स जे मेंटेन केलेले आहे व्यवसायाने ते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काही फॉल्ट तर नाही ना, काही त्यामध्ये दोष नाहीत ना हे शोधून काढण्यासाठी नेमण्यात आलेली कार्यप्रणाली म्हणजे हिशोब तपासणी अशी व्याख्या अंकेक्षणाची दिलेली आहे. यानुसारच आपल्याला अंकेक्षणाचं स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करता येईल. नेचर अँड स्कोप ऑफ ऑडिटिंग.
नेचर अँड स्कोप ऑफ ऑडिटिंग. तर व्यवसायाचे लेखापुस्तकं तसंच प्रमाणकं किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स इत्यादीचं विस्तारपूर्वक परीक्षण करणं म्हणजे अंकेक्षण. इत्यादींचं परीक्षण करून नफा तोट्यात दर्शवलेला नफा बरोबर आहे किंवा नाही, तसंच ताळेबंदावरून व्यवसायाच्या सत्यस्थितीचं किंवा आर्थिक स्थितीची व्यवस्थितपणे कल्पना येते किंवा नाही व त्यावरून अंकेक्षक जे प्रमाणपत्र देतो आहे ते प्रमाणपत्र आपल्या व्यवसायासाठी कितपत उपयुक्त ठरेल हे सर्व अंकेक्षणाच्या स्वरूपामध्ये समाविष्ट होत असतं. तर अंकेक्षण किंवा हिशोब तपासणी ही शास्त्रीय पद्धतीने व योग्य पद्धतशीरपणे करण्यात येत असते. त्यामुळेच हिशोब तपासणी ही महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. हिशोब तपासणीचं काम एखाद्या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींकडून केलं जातं. व्यावसायिकाने किंवा त्याच्या कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या हिशोबांच्या पुस्तकातील नोंदी केवळ तांत्रिकदृष्ट्या तपासून त्यावर योग्य पद्धतीने खुणा करणे म्हणजे अंकेक्षण नाही, तर हिशोब तपासणी करताना अंकेक्षकाला आपल्या नजरेसमोर पूर्वनियोजित उद्दिष्टे ठेवावी लागतात व त्या दृष्टीने हिशोबांची पुस्तके ठेवली गेलेली आहेत किंवा नाही, हिशोब पुस्तकांची खात्यांची विश्वसनीयता कितपत आहे, सत्यता जाणून घेण्यासाठी तसंच व्यावसायिकाने ठेवलेल्या बुक्स ऑफ अकाउंट्सची तपासणी करण्यासाठी अंकेक्षण कार्यप्रणाली हातात घेत असतो. विविध कागदपत्रांची तसंच हिशोब पुस्तकांची तो तपासणी करत असतो. तर हिशोब पुस्तकांच्या खात्यांची विश्वसनीयता, सत्यता जाणून घेण्यासाठी आणि व्यावसायिकांनी ठेवलेल्या संबंधित कागदपत्रांची तसेच हिशोब पुस्तकांची केलेली तपासणी म्हणजेच अंकेक्षण. आणि ह्या दृष्टिकोनातूनच आपल्याला ह्या अंकेक्षणाच्या स्वरूपानुसार अंकेक्षणाची व्याप्ती विशद करता येईल. तर अंकेक्षणाची कार्याची व्याप्ती ही अंकेक्षणाच्या प्रकारानुसार, जे प्रकार आपण पुढच्या लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहोतच, तिसऱ्या प्रकरणामध्ये अंकेक्षणाचे प्रकार नमूद करण्यात आलेले आहे. तर अंकेक्षणाच्या प्रकारानुसार किंवा विशिष्ट अधिनियमानुसार हिशोब तपासणीसावर म्हणजे अंकेक्षकावर सोपवलेल्या उत्तरदायित्वानुसार अंकेक्षणाची व्याप्ती ही ठरत असते. म्हणजेच अंकेक्षणाची व्याप्ती ही हिशोब तपासणीच्या प्रकारानुसार ठरत असते. हिशोब तपासणी कोणत्या प्रकारची आहे? खाजगी हिशोब तपासणी, सरकारी हिशोब तपासणी किंवा नैमित्तिक हिशोब तपासणी, वार्षिक हिशोब तपासणी इत्यादी हिशोब तपासणीचे प्रकार आहे ते पुढच्या प्रकरणात आपण अभ्यासणार आहोतच. तर हिशोब तपासणी ही आपल्या प्रकारानुसार ठरत असते आणि त्यानुसारच विविध परिस्थितीमध्ये अंकेक्षकाला व्यावसायिकाकडून किंवा उद्योजकाकडून किंवा पक्षकाराकडून जी काही माहिती मिळते, ज्या सूचना मिळतात, त्या सूचनांवर अवलंबून राहून हिशोब तपासणीसाला हिशोब तपासणी ही करावी लागत असते. परंतु ही हिशोब तपासणी सत्य व पारदर्शी असली पाहिजे. म्हणजेच पक्षकाराकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार अंकेक्षक आपल्या कार्याची मर्यादा ठरवून घेत असतो आणि भविष्यात कोणत्या प्रकारचे अंकेक्षण करावयाचे, कोणत्या प्रकारचे वाद पक्षकार व हिशोब तपासणीस यांच्यामध्ये होऊ शकतात, पक्षकार व हिशोब तपासणीस यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागू शकतात किंवा वाद होऊ शकतात, हे त्याला लेखी स्वरूपामध्ये लिहून देणं किंवा अहवालामध्ये नमूद करणं आवश्यक असतं. आणि यानुसारच अंकेक्षणाच्या व्याप्तीमध्ये विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर त्यामधला काही मुद्दे मी स्लाइड्सवर लिहिलेले आहे. जसं पहिला मुद्दा लिहिला आहे गणितीय शुद्धता तपासणे. म्हणजेच व्यावसायिक संस्थेच्या खातेपुस्तकांची किंवा लिहिलेल्या व्यवहारांची गणितीय शुद्धता तपासणे हे अंकेक्षणामध्ये समाविष्ट होत असतं. गणितीयदृष्ट्या ते कितपत खरे आहेत, योग्य आहेत, म्हणजेच आकडेवारी जी नमूद केलेली आहे ती विश्वासार्ह आहे किंवा नाही हे तपासणं अंकेक्षणाचं काम असतं. त्यासाठी त्याला विविध व्हाउचर्स तसंच बुक्स ऑफ अकाउंट्सचा अभ्यास हा करावा लागत असतो. त्यानंतर व्यवहार योग्यरित्या नोंदवले आहे किंवा नाही हे बघणं. प्रत्येक आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे
किर्दीमध्ये रोख किर्द असेल किंवा व्यवसायाची एकूण किर्द असेल, त्या किर्दीमध्ये तो नोंदवला गेला आहे किंवा नाही, आपल्या कॉमर्सच्या भाषेमध्ये लेजर, जर्नल, त्याचप्रमाणे बुक्स ऑफ अकाउंट्स जे आहे ते योग्यरित्या मेंटेन केले गेलेले आहे किंवा नाही याची खात्री करून घेणं हे अंकेक्षकाचं काम आहे. त्यानंतर बेरजा वजाबाक्या तपासणी करणं हे सुद्धा, कारण काही वेळेस फ्रॉड हे बेरजा वजाबाक्यांद्वारे होऊ शकतात, अफरातफर होऊ शकते, बेरजा जास्त दाखवल्या जाऊ शकतात किंवा वजाबाक्या करत असताना काही रकमा ह्या त्या ठिकाणी गायब करण्याचा संभावना असते. तर ह्या बेरजा वजाबाक्या, खात्यातील शिल्लक इत्यादीची तपासणी अंकेक्षकाने केली पाहिजे, जेणेकरून किर्द आणि खतावणीमध्ये विविध ज्या रकमा दाखवण्यात आलेल्या आहे, जी रक्कम किंवा आकडेवारी दाखवलेली आहे ती योग्य आहे याची खात्री अंकेक्षक देऊ शकेल. त्यानंतर 33 पत्रक तपासणे, ट्रायल बॅलन्स जो काही मेंटेन केलेला आहे व्यवसायाने, त्यामध्ये डेबिट आणि क्रेडिटला ज्या काही रकमा दर्शवण्यात आलेल्या आहे, डेबिट अकाउंट, क्रेडिट अकाउंट जे आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दर्शवलं गेलेलं आहे ते योग्य व्यवसायामध्ये जे जर्नल बनवलेलं आहे त्या जर्नलनुसारच त्या रकमा लेजरमध्ये ओढण्यात आलेल्या आहेत आणि लेजरमधल्याच बॅलन्सिंग फिगरनुसार ट्रायल बॅलन्स हा बनवला गेला आहे किंवा नाही, त्या रकमा योग्य आहेत किंवा नाही हे तपासणं व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असतं आणि हिशोब तपासणीच ते करत असतो. त्यानंतर व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक इत्यादी पत्रके तपासणी. व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद इत्यादी तपासून ही सर्व पत्रके योग्य व बरोबर आहेत याची खात्री करून देण्याचं काम हिशोब तपासणीस करत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे देयता व मालमत्ता यांचे सत्यापन व मूल्यमापन करणे. सत्यापन म्हणजे ते सत्य आहेत, ते योग्य आहेत, जी मालमत्ता दर्शवलेली आहे ती प्रत्यक्ष अस्तित्वात आहे, मालमत्तेचं जे मूल्य दर्शवण्यात आलेलं आहे त्यासंबंधीचे व्हाउचर्स अस्तित्वात आहेत, देयता जी आहे ती देयतासुद्धा योग्यरित्या दर्शवलेली आहे, खरोखर त्या पद्धतीची देयता व्यवसायामध्ये आहे किंवा संभवणार आहे, हे सर्व मूल्यमापन किंवा सत्यापन करणं हे अंकेक्षकाचं कार्य असतं. म्हणजेच ताळेबंदातील देयता व मालमत्ता, लायबिलिटीज अँड ॲसेट्स यांचं सत्यापन आणि मूल्यांकन अंकेक्षकाद्वारे केलं जात असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे व्यवहार तपासणे किंवा अंकेक्षण करत असताना निर्माण झालेल्या शंकांचं समाधान करून त्यांची तपासणी करणं. संस्थेच्या व्यवहारांचे अंकेक्षण करत असताना निर्माण झालेल्या ज्या काही शंका असतील, त्रुटी असतील किंवा अपूर्णता असेल याबद्दल समाधान होऊन खात्री पटेपर्यंत त्यांची तपासणी करणं हे अंकेक्षकाचं काम आहे. त्यानंतर पुढचा आहे मुद्दा लेखापुस्तकाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्रदान करणे. हिशोब तपासणीच्या व्याप्तीमध्ये हा मुद्दा समाविष्ट होतो. हिशोब तपासणी सुरू झाल्यापासून तर अहवाल सादर करेपर्यंत हिशोब तपासणीचं काम हे सुरू असतं. त्यामुळे अहवाल सादर करणं हा एक मुद्दा यामध्ये समाविष्ट होत असतं. अहवालानुसार हिशोब तपासणीस प्रमाणपत्र देत असतो. म्हणजेच हिशोब पुस्तकांची किंवा लेखापुस्तकांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थितीदर्शक हा शब्द महत्त्वाचा आहे. जी वस्तुस्थिती आहे त्यानुसार, म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी त्या ठिकाणी असली पाहिजे. व्यक्तिशः निर्णय न देता किंवा व्यक्तीला महत्त्व देऊन निर्णय न देता संस्थेचं जे काही कार्य आहे त्या कार्याला महत्त्व देऊन, जे संस्थेची वस्तुस्थिती आहे तिला महत्त्व देऊन अहवाल हा सादर केला गेला पाहिजे आणि त्यानुसार प्रमाणपत्र हे दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे अंकेक्षण अहवाल व प्रमाणपत्र वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवणे. अहवाल सादर केल्यानंतर तो अहवाल फक्त मालकापुरता मर्यादित राहील असं न होता जो अहवाल तयार गेलेला आहे तो वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवला गेला पाहिजे. म्हणजे प्राप्त झालेले अंकेक्षण अहवाल व प्रमाणपत्र हे वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे सभासदांच्या, भागधारकांच्या किंवा जे रिलेटेड पर्सन्स आहे, निगडीत त्रयस्थ व्यक्ती आहे त्यांच्या पाहणीसाठी खुले ठेवले गेले पाहिजे की जेणेकरून त्या अहवालावरून
त्रयस्थ व्यक्तींना तसंच भागधारक सभासद आदी व्यक्तींना निर्णय हे घेता येतील. त्यानंतर अंकेक्षणाच्या अहवालाबाबत किंवा काही स्पष्टीकरण मागवण्यात जर आलं तर ते स्पष्टीकरण देणं. अंकेक्षणाच्या अहवालाबाबत किंवा काही संबंधित बाबीसंबंधी काही स्पष्टीकरण जर आवश्यक असेल आणि ते स्पष्टीकरण कंपनीच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असेल तर ते स्पष्टीकरण देण्याची सुद्धा जबाबदारी अंकेक्षकाची असते. म्हणजे अहवालामध्ये जे काही नमूद करण्यात आलेलं आहे ते नमूद केलेल्या त्या गोष्टी कशा पद्धतीने नमूद करण्यात आलेल्या आहेत, त्या नमूद केलेल्या गोष्टींना काय प्रूफ आहे याबाबत जर स्पष्टीकरण आवश्यक असेल तर ते योग्यरित्या देण्याचं काम अंकेक्षक करत असतो. म्हणजेच ह्या सर्व बाबी अंकेक्षणामध्ये समाविष्ट होत असतात. त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो की अंकेक्षण ही एक विस्तृत संकल्पना आहे. अंकेक्षणाच्या व्याप्तीचे अनेकविध मुद्दे जर आपण अभ्यासले तर आपल्याला हे निदर्शनास आलं की अंकेक्षणाचं कार्य हे व्यावसायिक तसंच बिगर व्यावसायिक संस्थांनासुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच अंकेक्षण ही संकल्पना आजच्या काळामध्ये व्यवसायामध्ये आवश्यक झालेली आहे, बंधनकारक झालेली आहे. तर मित्रांनो, आज आपण अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाच्या व्याख्या, अंकेक्षणाचं स्वरूप आणि व्याप्ती अभ्यासली. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. यापुढील भागात आपण अंकेक्षणाची उद्दिष्टे, अंकेक्षणाची अनेकविध उद्दिष्टे तसेच अंकेक्षणाचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.